त्यामुळे एक लक्षात घ्या, हे फक्त षडयंत्र आहे की याच्या मागे नेमकं कोण आहे. जय शिवराय मित्रांनो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून जे काही मराठा बेरोजगार तरुण असतात ते आपल्याला काहीतरी स्वतःचा व्यवसाय करता यावा, स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा म्हणून महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करून कर्ज घेतात आणि तेही बिनव्याजी. मात्र त्यामध्ये आता पोर्टल व्यवस्थित चालत नाही, वेबसाईट बरोबर चालत नाही, जिल्ह्याचा कोठा संपला म्हणून सांगितलं जातं, उत्पन्नाची तुमची मर्यादाच खूप कमी आहे असं सांगितलं जातं. 6-6 लाख रुपये जरी उत्पन्न अपलोड केलं तरी त्या बेरोजगार तरुणाचा अर्ज नामंजूर केला जातो. मग नेमकं याच्या मागे कारण काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण बरेचसे तरुण कमेंट करून विचारत आहेत की पोर्टल कधी चालू होणार आहे, LY कधी मिळणार आहे, माझा अर्ज याच्यामुळे नामंजूर झालेला आहे, आपल्या जिल्ह्याचा कोटा संपलेला आहे. अशा अनंत अडचणी या पोर्टल मध्ये कशामुळे आल्या हे सगळं आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल की नेमक्या या पोर्टलवरच्या काय अडचणी आहेत. तर मित्रांनो, गेल्या 9 ऑक्टोबर 2025 पासून या पोर्टलवरील या अडचणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस काहीच कळालं नाही कोणाला हे असं कशामुळे व्हालंय, काय व्हालंय. आणि मलाही वाटलं होतं की महाडीबीटीचे ट्रॅक्टर लागलेले आहेत आणि बरेच शेतकरी काय करतात, महाडीबीटीचाही लाभ घेतात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचाही लाभ घेतात आणि अशा वेळेस मग महामंडळानेच हे पोर्टल काही दिवस बंद ठेवण्याचं काम केलं का काय असं मला सुद्धा वाटू लागलं. मात्र त्याच्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांची नाशिक इथे एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, आता ते आपण याही अगोदर सांगितलेलं आहे, मात्र त्यानंतर सुद्धा आता पुन्हा एक मोठा खुलासा श्री नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे की हे नेमकं पोर्टल कोणामुळं कशामुळं बंद पडले. आता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की मराठा समाजाला आरक्षण नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणीला सुरुवात केली आणि मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण असतील, ज्यांना नोकरी लागत नाही, स्वतःचा रोजगार करता यावा म्हणून बिनव्याजी कर्ज देण्याचं काम करत असतं. त्यानंतर सारथी संस्था पुणे या संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असतील, शिक्षण असतील असं देण्याचं काम ही सारथी संस्था करते. कारण गोरगरीब मराठा समाज आजही शिक्षणापासून बराचसा वंचित आहे आणि त्यांना शिक्षण मिळावं म्हणून ती सारथी संस्था काम करते. जे बेरोजगार तरुण आहेत त्या बेरोजगार तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ करतं. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणून आरक्षणाचा लढा उभा केला आणि तेव्हापासूनच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी संस्था असेल, यांना विरोध करण्याचं काम सुरू झालं. आणि ते काम कोणी केलं असेल तर नरेंद्र पाटलांनी स्पष्ट उल्लेख केलाय की हे छगन भुजबळांनी काम केले आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल वेगवेगळ्या सभामधून त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाला एवढं दिल्या जातं निधी, सारथी संस्थेला एवढा निधी दिला जातो. मात्र त्यांनी हे नाही केलं की जे ओबीसी महामंडळ असेल, महाज्योती संस्था असेल, यांना निधी मागावा ते मागण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र यांना मिळतंय याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय असं स्पष्ट नरेंद्र पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत आणि यांच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन हे खातं आहे. आणि महत्वाचं म्हणजे सारथी संस्था असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, यांना पैसे देणारा विभाग म्हणजे वित्त आणि नियोजन तो अजितदादाकडे आहे. आणि या छगन भुजबळांनी मग अजितदादाला सांगून म्हणा किंवा ते MD आहेत सध्या विजय सिंह देशमुख यांच्यावर दबाव आणून किंवा त्यांना कसं काय केलंय त्या माध्यमातून हे 9 ऑक्टोबर 2025 रोजी पासून महामंडळाची वेबसाईट बंद करण्याचं काम केलं. आता वेबसाईटवर LY निघालं, त्यानंतर नाशिकची पत्रकार परिषद झाल्यावर मग त्याच्यावर त्या MD सूचना टाकली की महामंडळाची वेबसाईट काही कालासाठी बंद आहे. कारण काय,
तर वेबसाईट मध्ये बदल करणं गरजेचं आहे. काही इतर लोकांनीच महामंडळाचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे दुरुस्ती करावी लागेल. असे बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगून हे महामंडळ बंद करण्याचं काम त्यांनी केलं. तोपर्यंत यांनी सूचना का दिली नव्हती? जेव्हा नरेंद्र पाटलांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा हे एमडी ला चेव आला. बरं, एमडी कोण आहे? विजय सिंह देशमुख यांनी हे काम केलं. बरं, त्याच्यानंतर पोर्टल सुरू झालं. सुरू झाल्यावर त्याच्यात अडचणीचा पाढाच लावला. पहिल्यानं फक्त 4 कागद अपलोड केले तर LOI निघत होता. मात्र त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन आणा, कोणतं डिक्लेरेशन आणा, 7/12 आणा, होल्डिंग आणा, हे मरणाचे कागद लावले. आणि या कागदाच्या माध्यमातून तरी पण मराठा समाजातल्या बेरोजगार तरुणांना या कर्जाची गरज आहे म्हणून त्यांनी हे कागद सुद्धा गोळा केले, ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला. मग त्याच्यात सुरू केलं की तुमच्या उत्पन्नाची मर्यादाच कमी आहे, तुमच्या जिल्ह्याचा ट्रॅक्टरचा कोठा संपलेला आहे, तुमच्याकडे हे कागदपत्र अपलोड नाही केलं म्हणून नामंजूर करण्यात आलं. आणि आजही तेच चालू आहे. बऱ्याचशा बेरोजगार तरुणांच्या मला रोज कमेंट येत आहेत. आता या महामंडळात जवळपास मी 5 वर्षापासून त्या वेबसाईटवर काम करतो. आतापर्यंत ही वेबसाईट व्यवस्थित चालत होती, कोणत्याच प्रकारची अडचण नाही. ज्यांनी ज्यांनी या अगोदर कर्ज घेतलेले त्यांना व्याज परतावे सुद्धा व्यवस्थित येतात, त्यांनी जर कागदपत्र अपलोड केलेले असले तर. मात्र जेव्हापासून 9 ऑक्टोबर 2025 पासून जो कार्यक्रम या एमडींनी चालू केलाय तर हे सगळं बंद पाडण्याचं काम या एमडीने केलंय आणि हे सांगण्यावरून केलंय छगन भुजबळ यांच्या, असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर महामंडळ आपल्याला चालू करायचं असेल तर अध्यक्षांच्या पाठीमाग जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण असतील त्यांना खरंच स्वतःचा रोजगार करावा असं वाटत असेल तर त्या सगळ्यांनी याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे. कारण महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले. त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कानावर ही गोष्ट सांगितली की नेमक्या अडचणी काय आहेत काय नाहीत, ही सगळी त्यांना माहिती दिल्याच्या नंतर आता मुख्यमंत्री यावर काय करतील हे आपल्याला बघावं लागेल. आणि जर महामंडळाचं पोर्टल व्यवस्थित चालू झालं नाही तर तुम्हालाही तयारी ठेवावं लागेल की आपल्याला या प्रकारचं आंदोलन उभं करावं लागेल की महामंडळ व्यवस्थित चाललं पाहिजे, लोकांना बेरोजगारांना या माध्यमातून कर्ज मिळालं पाहिजे आणि जे काही या अगोदर ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्यांना त्यांचा व्याज परतावा सुद्धा मिळाला पाहिजे. मात्र त्यासाठी सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं महामंडळाच्या अडचणी काय आहेत आणि काय नाहीत. मग हे कोण करायले? कारण मला सांगा, जिल्ह्याचा कोटा कधी संपत नसतो, याच्या अगोदर संपला नाही. उत्पन्नाची मर्यादा, ट्रॅक्टर सगळं 9-9.5 लाखाचं आणि त्याला 6 लाखाचं उत्पन्न, 5 वर्षात पैसे भरायचे त्याचे. एवढ्या उत्पन्नाची काय गरज आहे? बरं, एवढं उत्पन्न काढायला गेलं तर तहसीलदार देतो का? देत नाही. अशा सुद्धा बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे फक्त षडयंत्र आहे. बेरोजगार तरुणांना या माध्यमातून कर्ज देऊ द्यायचं नाही. आता तुमच्या लक्षात आले की याच्या मागे नेमकं कोण आहे. त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा संघटित व्हावं लागेल. एवढीच विनंती करतो. धन्यवाद.